नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा वसा असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला. कवड्या भवितव्याला चक्रा देणाऱ्या थोर गुणाच्या राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली. रजई हटवून ख्वाबकारातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून मक्केला मुखडा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पडू लागला. हिरोजी राजांनी फरसबंदीला साथ घातली. संकल्पाने साधनाला हाकारले. जी फरसबंदी रात्रभर जागीच होती. हिरोजी मानल्या आवाजाने उत्तरला. मदारी. राजांनी मदार टाकलेल्या मदारीला साधवले. जी जागा हाय जाबाला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोटीभर पुन्हा पसरली. मदारी. दरवाजाची जागा घे. कोणी कोठीच्या आत डोकावले तर इशारत कर. जी. मदारी उठला. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजील सरतीला आल्याने टेंभे सुमार झाले होते. हिरोजी पडल्या पडल्या अंगीचा पेहेराव उतरा. राजांनी उभा केलेला गोंधळ रंगू लागला. पलंगावर पडूनच राजांनी आपला जामा आतला हातबंद आणि मांड चोळणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनं चौकडे, अंगठ्या उतरवून एक एक करीत हिरोजीच्या हाती दिले. उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते. हिरोजीने आपली बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला. पडूनच राजांनी हिरोजीचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले. शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांचा साज चढवून हिरोजी तयार झाला होता. हिरोजी, आम्ही उठतो. सीताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्या समोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या. राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुसकारा सोडीत कूसपर्ती केली. हिरोजीने त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. हिरोजीचा पांढरा सुताडी शेला राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीचे सोनकडे बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड, मावळी, कंगणी, पगडी चढविली. ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला, महाराज. राजांनी त्याला धीर दिला. तुम्ही आता राजे आहात. संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा जगदंब म्हणा. हिरोजी क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत डोळे मिटून पुटपुटला. जगदंब जगदंब. हुबेहूब राजे झोपले होते पलंगावर. ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदब मुजरा घालीत सही सही हिरोजी त्यांनी पेश केला. महाराज मुजरा. वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोपा चुण्या देत वर सारला. डावाही वर घेतला हिरोजी सारखा. मिशा खालून पालथी मूठ फिरविली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हात पोटरीत घट्ट बसविले. बाहेर पहारे बदलले होते. आत राजे बदलले होते. आग्र्यात दिवस बदलत होता. पलंगावर हिरोजी शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती. राजांनी हिरोजी समोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी 2 दळी शिवगंध रेखून घेऊ लागला. सुखदुःखाचे 2 पट्टे शिवानेच आपल्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणारा समर्थ होता. दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तस्तात हात तोंड धुवू लागले. ते बघताना हिरोजीच्या वेशातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली. राजांना आपल्या सोंगाचा बाहेरच्या पहारेकरांना कोणीविषयी शक अदिशा येतो काय याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजांचे बनावट हिरोजीवर ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले. तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठी बाहेर पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते. राजे कोठीच्या भिंतीला धरून अदबीने उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप कमरेत वाकून अदब पेश केला. हिरोजी पलंगावर कोरे पडून होते. महाराज साहेब. संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले. हां. पलंगावरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठवली. येतो आम्ही. संभाजीराजे म्हणाले.
आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले. खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत गडबडीने म्हणाला, आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुंभारबाडीत आमची वाट बघा. तिसऱ्या प्रहरानंतर औक्षवंत व्हा. संभाजीराजांनी जी म्हणत 3 वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठी बाहेर पडू लागले. न राहून मावळी वेशातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभूत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले. ये राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. यशवंत व्हा. दरवाजातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते. मदारी हिरोजींच्या वेशातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला, कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपती बोटे फिरवताना स्वतःला विसरून गेले होते. तिसरा प्रहर टळतीला गेला. कुंभारबाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसू कुठून बाहेर नेत नूरगंज बागेतून येणाऱ्या वाटेला डोळे लावित होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते. संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. आणि आणि महाराज साहेब आलेच नाहीत तर 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 जेधे काकांच्या संगतीने आज आग्र्याबाहेर पडायचं, मथुरेच्या वाटेने चाल धरायची. मथुरा कुठं आहे, कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, तुमचे आबासाहेब कुठे आहेत? म्हणून तर मासाहेब किती दिवस झाले त्यांच्या हातून कपाळी शिवगंध नाही रेखून घ्यायला मिळालं. आणि धाराऊ थकले आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजी बाबा त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले. टप 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 घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजी पंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना 2 स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडाईतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या. त्या स्वारांपैकी सर्जेराव जेथे पुढे झाले. सामोरे येताना संभाजीराजांना मुजरा केला. चला, टाकोटाक निघायचं हाय, ते दबकून बोलले. निघायचे? क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराज साहेबांशिवाय निघायचे? कुठे? कशासाठी? सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पाय उतार झाला होता. सर चुकवण्याचे निमित्त करून त्याने थोडीशी मान चुकती ठेवली होती. त्या घोड्याईताची सुराने लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायताण कुरकुरत होते. त्या पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापटदगीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मोहरून उठले. हे हे महाराज साहेबच. मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देता संभाजीराजे पाय झेप टाकीत पुढे सरसे झाले. राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे धरणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे ताणते करून इशारा भरला. सावधगिरीचा, काही न बोलण्याचा. संभाजीराजे उमगायचे ते उमगले. निराजी, तुम्ही बालाजीचे सराईत जा. तिथे मथुरेचे 2 कवी आहेत. त्यांना सांगा, हत्ती मथुरेच्या घाटावर येत आहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे. राजांनी निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही. त्र्यंबकपंत फरमावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या? राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो. संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले, चला, आम्हीही येतो. राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. आपल्या मेटावर काय घडले आहे याची कुंभाराला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता. बाबा, आम्ही निघतो, संभाजीराजे त्याला म्हणाले. तो पुढे आला. बाहेर बारीस हायनी. तो थोडे मावळी थोडे उत्तरी बोलला. शंभूराजांनी कंठीचा मोती कंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले. कंठा द्या, पण एक सांगा त्यास. आम्ही जाताच पहारेकरी येथील. त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रुखाने कूच झाल्याचे सांगणेस बोला. बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा. संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले. काय सरकार, आम्ही
औरंगाबादेस जातो आहोत. मुलखास कुणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे, येतो आम्ही. जी कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला. पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे सर्जेराव त्र्यंबकपंत आग्र्यातून दक्षिणेकडे बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली दस्तके काढून दाखविली. कौन सी सवारी है? तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला. राणा रामसिंग के मेहमान सवारी, सेवा दख्खन की फर्जंद सवारी. मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचका ठेवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले. आता राजे दक्षिणेकडे गेली ही भूमिका सर्वत्र उठणार होती. सारे दक्षिणवेशी बाहेर पडले. कुणीच काही बोलत नव्हते. आग्र्याला धरून श्रावणी सांज उतरत होती. राजांनी यमुनेच्या किनाऱ्याकडे उत्तरेकडे हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुना काठ येताच घोडी थांबली. सगळे पाय उतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले. यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही भुत्ते संन्यासी काही बघायला मिळत नव्हते. उतरलेल्या पेहरावाने पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या उठाळ्या धरून यमुना काठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोडा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांनीशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे टाकणार होते. मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबकपंत आणि सर्जेराव यांची खांदा भेट घेतली. घाटावर निराजी, कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सिद्धच होते. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजी वर चढले. नावाड्यांनी वल्ली पेल्ली अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढविलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, यमुनाईला अर्पण करा. संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. यावेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरिबीची नमाज संपली होती. तो खुदा तालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दरबारी पावती देत होता. हम्मा हिम्म, खरोखरच तुझ्यासारखा दयाशील तू एकटाच आहेस. त्याच दयेचा फायदा घेऊन कुठीत पलंगावर गिरद्या लोड रचून राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली पाण्याची सुरई चढवून हिरोजी सीताप कोठी बाहेर पडला होता. मदारीने औषधे आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखविली होती. सारे पक्षी उडाले होते. उरली होती पिसे. निर्दय कैदेच्या आठवणीची. आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी राजपूत तिला साकडे घालीत होता. मेहमान सलामत रहे तो होता रामसिंग. एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत निश्वास टाकीत होती. विठ्ठलदासाची हवेली. यमुनेवर लाटा उमटवीत नौका किनाऱ्याकडे चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं? क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनीही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली. राजांच्या पायांवर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, डोकीवर टोप आपल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब. मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बालसन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजी पंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजी पंत यांनी आपल्या थोर अतिथींचे उत्तरी दिललगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला. घराच्या अतिथी सदरेवर अंतरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते.
कुणाची नियती कुणाला कुणाच्या दारात निकसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही. वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे, पण आज तेच खुद्द संन्यासी वेशात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून. राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली. राजा हा जन्माने संन्यासी असतो. सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधू संतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे. असेच व्हावे तुम्ही वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी. विमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केली. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसन्यासी सुख झाला. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवा गैब हो गया ही खबर हा हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरवत निकलो यहाँ से म्हणत फौलाद खाची शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. वजीरे आझम सेवाने कितने रुपये नजर पिसार पेश किए थे. औरंगजेबाने जाफर खानाला विचित्र कडवट सवाल टाकला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मोहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खानाने जामदार खाण्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए खर्चा कितना दिया था. औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे पडले. 1,00,000 रुपया अलीजा. जाफर खानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला, नमक हराम, दगलबाज. हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत लाख रुपये किमतीचे हिरेरत्ने माणके दडवून राजे संभाजीराजांच्या सह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेश राजांच्या माणसांनी चढवले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटविली. तिच्या फेराने राजे संभाजीराजे, कृष्णाजी कुलेश असे बैरागी बसले. सर्जेराव किती पल्ला माग पडला. राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेश घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले, जी असलं की 10 कोसाचा. सर्जेरावांनी उत्तर दिले, एवढाच. राजांनी एक काटोक उचलून धुनीत घातले आणि संभाजीराजांच्याकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते. ज्वालांच्या चटचटी बरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता. मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारे जण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थपकत होते. तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन वाटतोड सुरू होत होती. थकलात. राजांनी प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री मोडली. जी नाही. कसल्या तरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला संन्यासी हात ठेवला. जरा येतो. घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारत केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघंही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कुणालाच अंदाज येईना. आमचं एक ऐकता. राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. जी काही क्षण खोळंबले. मनी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते. आज ते करणे पडले. पल्ला लांबचा आहे. राजे थांबले. आपसुकच
जी, तुम्ही तुम्ही थांबता? राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतांसारखे एकमेकास भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली एकाच हातपकडीतून. जी आज्ञा. कुठून तरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाड्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पाण थरून आले. चंदावलीचा फुल्ला स्वर ऐन धुमाळीत हत्यार मार करीत हरवलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दूर हटवीत वर आला. खरंच आमचे काळीजच यांच्या रूपानं कुणीतरी सोनरसात डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हातांनी पेश केला आहे. राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते. सावळे हात, एकला जीव. क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. चला, संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेरा खालून तांड्याकडे चालले. कृष्णाजी पंत बडे ध्यान से सुनो. तांड्यात येताच राजे कृष्णाजी पंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले. हाँ स्वामीन, हम आगे कूच करते हैं. हमारे फर्जंद केसो पंत और कवि जी के साथ पीछे लौटेंगे. मथुरा, ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है. मुल्क में जाकर हमें हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत देकर. तब तक कुंवर तुम्हारे भाई के पास रहेंगे. अभी से ये हमारे नहीं तुम्हारे बेटे हैं. राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मणभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. बोलो. राजांचे सलगी देणे सुरू झाले. हम गरीब ब्राह्मण, ये राजपुत्र कुछ न होनवार बना तो हम कैसे मुंह दिखाएंगे आपको स्वामी. कृष्णाजी मन से बोले. कृष्णाजी पंत, न होनवार अब भी हो सकता है. अब इसका नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे. राजांनी कृष्णाजी पंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले. त्यांनी केशवपंतांना तयार केले. तुम्ही केशवपंतांबरोबर परतीची चाल धरा. ते सांगतील तसे वागा. कोणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका. राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जळवल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठांतून निसटणारे बोल न बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले. केशवपंत, तुम्हारे घर में कौन कौन है. राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले. माँ है, भाई बहन है. त्रिमल उच्चारले. तो आज से ये तुम्हारे भांजे, ध्यान रखना. राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेल कांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते आणि तो क्षणाला निरोपाचा. शिबाडीतील लोटक्याचा दही होताना चहू अंगांनी विरजन साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले. आता धीर पुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले. शब्दांनी न कळतच चिलखते चढविली. भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले. राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हातांनी थोपटले. भवानीच्या 2 डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते. 2 वाटणारे, पण जे काही बघा भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे एकजोड झालेले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.